हॅलो, मी अक्षता मिलिंद झोले. 27 तारखेला पिरियड येऊन गेलेले होते माझे आणि 11व्या दिवशी मला थोडं थोडं स्पॉटिंग चालू झालं आणि पेन व्हायला लागलं होतं. पूर्ण सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर कळालं की प्रेग्नेन्सी राहिलेली पण ट्यूबमध्ये राहिलेली ती असं. आणि शिफ्ट केल्यानंतर गौरी मॅडमनी मला समजावून सांगितलं की असं असं झालेलं आहे, प्रेग्नेन्सी ट्यूबमध्ये हे झालेली, रप्चर झालेली आणि ते स्पॉटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे असं. आणि मग सर्जरी करावी लागेल मॅडम बोलल्या होत्या आणि इमर्जन्सीमध्ये मला शिफ्ट केलं ICU मध्ये आणि सर्जरी केली माझी. विदिन 1 hours मध्ये मॅडमनी खूप सपोर्ट करून सर्जरी केली. गौरी मॅडमचं खूप खूप थँक्यू. गौरी मॅडमनी ऑपरेशन करण्याच्या आधी पूर्ण इंटिमेशन दिले की असं असं झालेलं आहे, तर ट्यूब काढायची वेळ येऊ शकते, बाळ होण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. मी पूर्ण चेक केलेलं आहे. नंतर ऑपरेशन झाल्यानंतर मॅडमनी सांगितलं एक ट्यूब काढावी लागली आपल्याला, पण बाकी सगळं ओव्हर वगैरे ओके आहे, सगळं प्रॉपर आहे सांगितलं. आणि तुम्हाला लवकरच गुड न्यूज येईल असं पण सांगितलं. थँक्यू गौरी.